दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेला ब्लास्ट हा इतका मोठा होता की काही मृतांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले होते। हे तुकडे काही अंतरापर्यंत फेकले गेले। फॉरेन्सिक टीमने हे सगळे अवयव गोळा करून मृतांची ओळख पटवली। ज्या कारमध्ये स्फोटकं होती त्या स्फोट झालेल्या कारची पोलिसांनी तपासणी केली। जेव्हा पोलिसांना या कारमध्ये ड्रायव्हिंग व्हील आणि ॲक्सिलेटर यांच्यामध्ये फक्त एक जळालेला पाय सापडला। कारचाच ब्लास्ट झाला म्हणाल्यावर ती कार चालवणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या, फक्त पाय उरला। तो पाय तपासणीसाठी नेण्यात आला होता। पोलिसांनी उमरच्या आईला म्हणजे शमीमा बेगमला DNA टेस्टसाठी रुग्णालयात नेलेलं। यावेळी तिचे 2 भाऊही तिच्या सोबत होते। स्फोटात सापडलेल्या अवशेषांची ओळख पटवण्यासाठी सर्वांचे DNA नमुने घेण्यात आले। उमरचे वडील गुलाम नबी भट यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं। DNA टेस्ट केल्यानंतर कुटुंबियांच्या DNA नमुन्याशी आणि उमरच्या आईच्या DNAशी तो पायाचा भाग मॅचही झालाय। त्यामुळे ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती ती कार डॉक्टर उमर उन नबी हात चालवत होता का हे कोड आता फायनली सुटले। फरीदाबाद येथील साथीदार आणि स्फोटकांचा साठा पकडला गेल्यानंतर त्याने घाई गडबडीत हा स्फोट घडवून आणला असावा असा अंदाज आहे। त्याला मध्य दिल्लीच्या परिसरात स्फोट करायचा होता। त्यासाठी त्याने लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरातून गाडी काढली होती आणि तो मध्य दिल्लीकडेही निघाला होता। मात्र जवळच्या सिग्नलवर स्फोटक ट्रिगर झाल्याने तिकडे स्फोट झाला असावा अशी शक्यता बोलून दाखवली जाते।